कसं पोरगा आहे हो, दिवसभर लंग 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 हिंडते, एवढा जवान पोरगा आहे, जरासंही काम नाही करत माय. ना माय हेच तर आहे काम करायचं. मग कामात आणि हा माणूस काम करून काय बायकोच्या सारं अंगावर टाकून राहिला, अंगावर असं शोभते का त्या माणसाले. बिचारे 4 लेकरं घरात बसले आहे. एवढे वागून कठीण असते ना. ते बाई नुसती धावतच राहते हो कामाले. याला उलीशी कदर नाही हो तिची. ही जास्त ऐकली ना, हे जास्त ऐकली म्हणून तो फायदा घेऊन राहिला, काही नाही. बिचारी घरची गरीब आहे. मायच्या घरी जाऊ कसं असं वाटते त्या लेकराले ना. थोडंसं वाटत नसेल का माणसाला का काम केलं पाहिजे का काही. इकडला तिकडे हिंडते आणि इथं घुसते तिथं घुसन गोष्टी करून मोठ्या मोठ्या गोष्टी करते माय. मग गोष्टीचं बापा ऐकूनच घ्या लागते त्याच्या. बाई असं मारलं होती मारावं खायले. बायको आपलं लेकरू आहे. बायको कोणाच्या रागावर बायकोले मारावं नाही माय म्हणणं. आपल्या घरातलं लोकायले रस्त्यावर काय भांडणं दाखवा. असा माणूस पाहिला नाही म्या, असा माणूस कुठंच पाहिला नाही म्या. सारखा चांगला टाईट कपडे घालते आणि इकडला तिकडे हिंडे मोठ्या मोठ्या गोष्टी करते. हे वय कामाचं आहे, ह्या वयात काम नाही केलं मग कोणत्या वयात काम करते. माईचा माणूस म्हटलं 2 टाइम जाते म्हटलं सकाळपासून. कुणी त्याने तब्येतही नसून माणूस जाते हो कामाले. माय जाईन नाही तर काय करण. लेकर आहे बाई आहे. घरात आणलं नाही तर कसं भागन. आणि बायको काम करत असली का निसताना जरच ठेवून जायचं बायकोवर. जशी त्याच्या बायकोले का कोणी घेऊन पळते. माय शकीलाही मोठा आहे. शकीलाही मोठा आहे तो. पहिल्यापासूनच मला शकीला वाटते तो. तिला नाही ना तर काय अंगात आहे गुण. मग तसेच स्वप्नी दिसते त्याले म्हणून तर बायकोवर शका घेते. हो बाय हो जेवायला जा लागन ना. कायच्या गोष्टी हो जेवायला जा लागते ना आम्हाला. आम्ही तेच विचार करू राहिलो जेवायला जाव तर कसं जाव. गावात म्हटलं जेवण असतं तर आपण जेवायला गेलो असतो. दूर आहे ना ते, पैदल जा लागते. काय करा विचार पडला तुम्ही एसटीने जात असेल तर तिथपर्यंत एसटी जाते. मी येतो बा म्हटलं काय जाय ना आपले 5-10 रुपये येईल. मी म्हणून राहिली तुम्ही एसटीने जात असेल मी येतो बा. पण एसटीच्या साईमवर जाऊ मग भेटते आपल्याला एसटी. इथं बा मानवऱ्याच्याच गाडीवर जातो. मानवरा म्हणे का आपण जाऊ म्हणे. मग आम्ही चाललो जाईन लेकर बाय घेऊन गाडीवर. बाया तुम्ही बापा गाड्या आहे आम्हाला कोण नेते. पोर बरं का आमच्या का नेऊन देते कामाले. येईन बापा तुमच्यासोबत. मायचा माणूस घरी नाही, घरी नाही गाडी गिडी. आपल्याला जास लागते. आम्ही येईन. तुम्ही जाणतं बुडे हो का हो. शांतीच्या इच्छेला जा लागते का जेवाले का. शांतीच्या इच्छेला बोलावलं नाही जा लागन ना. शांतीला तर जास लागन बोलावलं असं ना. त्याला बोलावलं नाही बोलावलं का काय आपल्यासोबत येते का त्या त्याच्या घरी 4 व्हीलर आहे बापा. त्या काय गाडी काढली का निघाल्या आपल्यासारखं काय एकीमेकीला विचारतो आपण. आपल्याला विचारते तर का त्या रिकामी जाईन एखादी सीट. पण आपल्याला बस म्हणते काय असं नको म्हणू. म्हणते बस म्हणून बस म्हणते. लोकांपेक्षा लय बरी आहे. उद्या राहते घरी मार्ग बरोबर राहते. त्याच्या मनाला लय सुधी आहे बाई ते. ते तर आहे जमिनीवर पायच नाही टेकत त्याचे. तसे शांता काकूचे इच्छे लोक कोणाला पाणी देतात. आपल्याला पाणी किती वेळा देते म्हटलं. बोरचं त्याच्या घरी बोर आहे तर कोणी तर म्हटलं फुक्कट फेकून नाही मारत म्हटलं. आम्हाला बिल नाही यात काय आम्हाला असं नाही. आपण जसं रोजच पाणी भरायला जातो. हो बाई हे गोष्ट तुझी अगदी बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. त्याचा विषय सोडून टाका. तो गेलेला डोक्याचा आहे. किती वाजता चालतात हे सांगा जेवाले. दीड वाजताच्या बसनं जाऊ म्हणजे 2 वाजेपर्यंत तिथं पोचतो. 2 वाजेपर्यंत काय तिथं का चालतो राहते का बाहेरची पंक्तीचा. हो हे हिचं बरोबर आहे. तिथं गेलं जास्त उन्हात बसायला लागत. कधी जेवलं का टप्पू मारले का निघाला. पण का तुमचं लक्ष आहे काय आपल्या घरी आवतं आलं काय. गोकर्णीच्या इच्छा आमंत्रण आलं काय. हो मी घरी होती ना तेव्हाच आलो ना. सर्व घर आहे म्हणे. सगळ्यांनी या म्हणे. आणि आपल्या इकडल्या ते सर्व बाया चालल्या आहे. आपणही जाऊन आपण काय आलं का आपल्याला. मग आपल्याला जास्त लागते हो. मग एवढ्यानं बोलावलं तर जा नाही लागन काय. हो तुम्हाला तुमचं बरोबर आहे जा लागते. पण घरी नाही करा लागत का देवाचं. दिवे सोय करा लागते. त्याच्यानंतर आपल्या घरी हनुमानासाठी हे करा लागते. हार करा लागते. त्याच्यानंतर आपल्याला हनुमानजीचा काही करा लागते ना आपल्याला. घरी सगळं स्वयंपाक करा लागते. त्याच्यानंतर जा लागते तिथं. तसं नाही जाता येत आपल्याला ना. करू ना आम्ही करतो भर मग जातो. आपल्या घरच्या गाडीतच चला सगळेजण. हे माणसं तर नाही घरी गाडी कोण चालवान. साठी गाडी न्यायला पुरती काय. तुम्ही काही सुना गोष्टी करता. पैसे नाही लागत काय. पेट्रोल पाण्याले. आई त्याचं काय टेन्शन घेऊ नका. श्यामजीले मी फोन करतो. श्यामजी सांगते नाही घरी आहे तर कोणाला पाठवून देईन ते गाडी चालवाले. आता पेट्रोल जर घेऊन बसलं तर मग तर कुठंच नाही जायला लागत. सर्वजण चालले आपण जाऊ. पप्पा तुमच्या मतानं चला. मग तुम्ही म्हणतात आता मला काय गाडीत बसणार टुकून चाललाय आपलं काय. मैत्रिणीला घ्यायला लागन. हो आपण जाऊ. पण किती मजा येते तिथं गेलं म्हणजे. तेवढं देवदर्शन होते. जरासं आपलंही मूड फ्रेश होते. घरचं काय करणंच आहे. आम्ही करतो घरचं लवकर जाऊ. मग हो तसंच आहे. घराच्या घरात राहिल्यापेक्षा कधी जा. मैत्रिणीला घेतो ना एकटीले मी तिला सांगायला जातो का मागच्या गाडी चालतो म्हणून. घ्या जा. सांगून देते येईल काय आईचं. पेट्रोल डिझेलसाठी 5 बसायला पुरते काय. मग आपण कुठं जातो सांगा बरं. घराच्या घरातच तर राहतो. त्याचं नेहमीच आहे. हे लागते लय कंजूसपणा आहे. एवढा कंजूसपणा करून काय करायचं आहे तर. गाडीने जाऊ म्हटल्याबरोबर मैत्रिणी पाहिजे त्याला सोबत. त्याला आवडतच पडली दुसऱ्या डोक्यावर घ्यायची लागन तर आपल्याला म्हटलं कोणी सोबत नसलं तर 1 जण नाही राहत म्हटलं. कोणी विचारत नाही म्हटलं आपल्याला आहे ना होताई. तसंच आहे त्याचं काम. हरी काय येईल कोणाला सांगा जायचा पाय बरं. 5 मिनिट नाही म्हटल्या तर गेले म्हटलं तुला फोनही नाही करू दिला. गाडी आहे का नाही आहे कोणता ड्रायव्हर भेटते का नाही भेटत.
काही फोन करू द्यायला का ते ना त्याच्या ज्वाला धीर आहे का उलीशी गेलाय म्हटलं आता सांगाले असतेच्या कांद्याचा स्वभाव जाऊ दे. मी काय म्हणतो मी करतो श्यामजीले फोन आणि तोपर्यंत दिवे सोय भात गीत लावून घ्या ताई बरोबर होऊन जाते अर्धा तासात करून टाकू आणि त्याच्यात म्हणजे आपल्याला वडे करा लागते ना वड्याची डाय मोडून टाकून द्या आणि हे इकडलं होईपर्यंत आपली डाय मूर्ती आणि वडे करून टाकून मोकळं होऊन जाऊ. हो तसंच करू. आज हनुमान जयंती निमित्त तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो आई बोल ना आई काय म्हणतो. मी आता स्वयंपाकाला बसणार होती तर तू आज फोन आला काय म्हणतो ग. स्वयंपाक करू राहिली का हो स्वयंपाक करू का आम्हाला जेवायला लागते तुम्हाला नाही लागते कुठे जेवायला आमच्या गावात मोठा कार्यक्रम असते हनुमान जयंतीचा. आम्हाला जेवायला लागते पण आमच्या घरी दिवे सोये सगळं करावं लागते आता म्हणून म्हटलं आम्ही म्हटलं ते करून घेतो बरोबर आणि आम्ही जेवायलाच जातो सगळेजण जेवायला जातो. माणसं तर गेले ड्युटीवर त्याला सकाळी स्वयंपाक करून द्यायला लागले. आज कसं काय सकाळी काय फोन केला हो मला नाही तेवढ्या सकाळी तू कधीच फोन नाही कर काही काम आहे का हो काय सांगू बिचारे तुला आपली गीता नाही का गीताच्या घरची गोष्ट सांगायसाठी फोन केला. काय झालं गीताच्या घरचं आणि दोघं नवरा बायको राहते ना आता त्याचं काय झालं ते तिकडे राहते ना. हो आता काय घरी आहे ते आता 2-4 दिवस सुट्ट्या आहे तर ते गेले म्हटलं तिकडे त्यांनी 1-2 दिवसात जास्त सुट्ट्या काढल्या तिच्या पाहुण्यानं गेले तिथं गेल्या ना गेला बाई तिची सासू नसते तिथे नुसती कामं करायला लावते आणि 5 मिनिट चाईन ना मी इकडून तिकडून टोमणे देऊ बोलते मला सांगितले. आई म्हणे असं वाटतं म्हणे 2 दिवस तिथं राहिलं का असं वाटते म्हणे का जेलात आहे आपण. काय काय माहित बाई तिची सासू एवढं कायले सुनीच्या मागा लागा 2 दिवसाची आपली सून येते तशीच तर तिची सून कशी राहत नाही कशी ड्युटीवर आहे नवरा तिचा तर कशीच तर राहत नाही. 2 दिवस आल्यावर चांगलं राहिले रे पाहिजे का तिच्या सासूनं काय बाई असं काय नाही बिचारी आहेच तशी काय करा तिच्या स्वभावाला काही औषधच नाही. हो लग्नाची अगोदर सांगे आपल्याला देऊ नका म्हणे देऊ नका आपण पोराच्या ना देऊन टाकलं आपल्या गीताले पोरात गीत राहायला लागत म्हणून पण आता 2 दिवस आलं म्हणजे रास लागत असते ना आपल्या गीताले म्हणा काय बोलत नव्हतं बोलते 4 दिवस ऐका लागत 4 दिवसाच्या सुट्ट्या आता माणसाला वाटते आलं पाहिजे म्हणून मायबापाच्या घरी पण हे बुडी अशी करते ना. ती सासू असती तर सोनाली बरोबर केली असती किती चांगली राहिली असती पण हिले तसं नाही आहे नुसतं भांडणाचंच आहे बाई. मी सांगितलं गीताला बोलायचं नाही बाई पण बिचारे मला तुला सांगावं वाटलं ते मग तिची लय चिडचिड होती तिथं गेली का देणं वर्षभराचा तर त्रास नाही आहे 4 दिवस करत जाय म्हणा तिले मोकळे करत जाय म्हणा काहीच बोलायचं नाही आपलं कामं करायचं म्हणा आपल्या खोलीत जाऊन बसायचं म्हणा तिथे बोललं तर ऐकून घ्यायचं म्हणा असं सांगू तिथे. नाही तिला असं समजून सांगितलं बाई मी काही बोलत नसतो म्हणे आई म्हणे बोलते तसं म्हणे टरक करते म्हणे ते अशी सांगे बाई ते. हाव काय अशी सांगे काय अधिक बाबा गिवाची तब्येत कशी आहे. बाबा गिवाची चांगली आहे त्या लेकरं कुठं आहे हो लेकराची तब्येत चांगला आहे का. हो सगळं चांगलं आहे नाही घरचं काही पान लागत प्लस पाहिजे बाप्पा आपल्या गीताच आहे तसं चांगलं आहे फक्त आता हे 2-4 दिवस गेलं म्हणजे तिला कठीण जाते 2-4 दिवस करायला लागते सहन करा लागत असते. मग तू स्वयंपाक मग तुला रिजॉल लागते आम्हाला रिजॉल लागते नाही कामं राहिले तेच सांगासाठी गेलता बिचार फोन तुले. हो करतो ठेव मग ठेव.